जाऊ दे पाहू दे जे होईल ते. आणि तुम्हाला विचारू बरं का, तुम्हाला विचारून एक काम करायचं मुद्दा त्याच्यातलाच 1 तारखेलाच होता, पण त्याला पुढे लांबी देतो. 1 तारखेला आता बाबा आम्ही सगळे समजा बसलो जसं बसतो तसं ते मायबाप बघायला, ते राज्याचे मायबाप येतात, सगळ्यांचे आई वडील इथं बसतात, म्हणजे ही नाचक्की सरकारची, त्यांना बघायला आणि आपल्याला अनुभव घ्यायला एक काम करावं असं मला वाटतं. ते तुम्हाला विचार, मला वाटतं ज्यावेळेस हे सगळे बसतील, मग ते 25 जण असो 20 जण असो नाही तर लाखभर असो नाही तर ते 2 असो ते असो, मला असं वाटतं 1 मार्चला ते ज्या दिवशी बसते त्या दिवशी आपल्या बाजूला बोलले नाही बोलले आपल्याला माहित नाही, ते फक्त म्हणजे आम्ही तुमच्या बाजून बोललो नागपूरच्या आदिवासी बोललो होते पण माहित नाही. एक मला वाटतं तुम्हाला विचारून एक अनुभव आपण घ्यावा. पुन्हा एकदा हे आपले आहेत का, पुन्हा एकदा आहेत का, यांना काय करावं. हे आपले आई बापा बसले, हे राज्याचे आई बाबा झाले, जेवढे राज्यातले आमदार आणि मराठ्यांचे मंत्री यांना प्रत्यक्ष येऊते आई त्यांना बोलून घ्यावा बैठकीला 1 मार्चला, त्यांना सांगावं हे आई बाबा तुमचे सगळ्या सोयीची अंमलबजावणी कमून केली नाही, हालत बघ येतात का बघावं असं मला वाटतं. आणि याला कायमचं सोडून द्यावा, एकदा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. मी जरा वेगळाच मराठा आहे, डायरेक्ट कुणाच्या म्हणण्यावर तोडण्यापेक्षा जातीनं काल काहीच बोलले नाही ते, पण एकदा आपण आवाहन करून टाका. 1 तारखेची बैठक ही फक्त राज्यातल्या मराठ्यांच्या आमदाराची, माजी आमदाराची, मंत्र्यांची, माजी मंत्र्यांची, माजी खासदाराची. नेमके किती येते उघड्या डोळ्याने मराठी बघते, मराठ्यांनी फक्त नाही.